गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरवे नमः। जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ। सद्गुरु चरणांना नतमस्तक होऊन आपण या शुभ्र सकाळच्या वातावरणामध्ये सर्वजण उपासना करून श्रवणाला बसलेले आहात असं समजून आपण या निरूपणास सुरुवात करूया। मायबाप सज्जनांचं स्वागत आहे। बघा, समर्थांनी सांगितलेलंच आहे ना, आयुष्यामध्ये एकदा तरी वाईट काळ नक्कीच यावा लागतो, पण मनुष्य मात्र जेव्हा वाईट काळ येतो ना तेव्हा तो दुःखाच्या परिस्थितीतून निघतो। पण हे त्याला कळतं का बरं? कधीच कळत नाही। म्हणून आयुष्यात आहे ना, एकदा तरी वाईट वेळेला सामोरे गेल्याशिवाय चांगल्या वेळेची किंमत कधीच कळत नाही। म्हणून जेव्हा पाऊस पडणार आहे ना तेव्हा ऊन सुद्धा पडणार आहे हे ज्याच्या लक्षात येईल ना तोच या भक्ती मार्गामध्ये टिकेल। म्हणजे हे वेळेचं महत्त्व आहे ना हे त्यालाच चांगलं समजतं जो दुसऱ्याला आपलं महत्त्वाचं समजण्यामध्ये वेळ वाया घालवत नाही। म्हणजे काय बरं? म्हणजे वेळ कशीही असू द्या, चांगली अथवा वाईट असू द्या, पण कधीच वाईट काम करू नका, नाहीतर वाईट वेळेमध्ये चांगले लोक तुम्हाला सोडून जातील। म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे ना, तुझा स्वभाव चांगला असेल, तुझे कर्म चांगले असतील तर चांगले लोक सुद्धा तुझ्या जवळ येतील। पण तेव्हा त्या उलट जर तुझा स्वभाव व्यवस्थित नसेल, तू दुर्गुणी असशील, वाईट कर्म करत असशील तर चांगले लोक तुझ्या आयुष्यामध्ये कधीच टिकणार नाही। म्हणजे तुझ्या जीवनामध्ये संत संगती आहे ना ती कधीच येणार नाही। समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर वर्णन केलेलं आहे। मना मानसी दुःख आणू नको रे, मना सर्वथा शोक चिंता नको रे, विवेके देह बुद्धी सोडून द्यावी, विदेहीपणे मुक्ती भोगीत जावी। बघा, हे म्हणा तू स्वतःला दुःख मानून घेणं टाळ। हे दुःख तोवर असतं जोवर तू त्याचा शोक करत असतोस, त्याची चिंता सोडून दे। विवेकाच्या आधाराने जेव्हा तू देहबुद्धी यांचा त्याग करशील ना तेव्हा देहाच्या या अगणित कष्टातून मुक्त होऊन तू मोक्षाकडे जाशील। पण तोपर्यंत तुझ्या मनामध्ये चिंता आहे, तुझ्या मनामध्ये राग आहे, द्वेष आहे, अहंकार आहे, तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये दुःख कधीच संपणार नाही। हे सर्व जेव्हा संपेल ना तेव्हा तुझ्या जीवनामध्ये खरी ऊर्जा निर्माण होणार आहे। भगवंत भगवंत रूपी नाव आहे ना, भगवंत रूपी प्रवाह आहे तुझ्या जीवनामध्ये निर्माण होईल आणि तुझे जीवन सुखाचं होऊन जाईल। ही मीपणाची भावना आहे ना ती जीवनामध्ये कधीच रुजवू नकोस, कारण प्रत्येक दिवसातील कमीत कमी 1 तास आहे तो स्वतःसाठी वेळ दे आणि दररोज 10 मिनिटे तुझ्या जीवनामध्ये अशी घालव ना की तुझ्या सोबत कोणी नसेल, तुझ्या सोबत फक्त तूच असशील। आणि तू जेव्हा स्वतःशी बोलशील ना तेव्हा भगवंत सुद्धा तुला दिसेल। जोपर्यंत ही गोष्ट अशी घडत नाही ना तोपर्यंत तुझ्या जीवनामध्ये ऊर्जा निर्माण होणार नाही। आता ही ऊर्जा म्हणजे काय असते बरं? जेव्हा आपण स्वतःशी प्रश्न विचारतो, स्वतःला आपण बोलू लागतो की मी चांगला आहे का वाईट आहे? तुम्ही कधी स्वतःला प्रश्न विचारलेला आहे का की मी आहे कसा? मनुष्याने रोज प्रश्न विचारला हवा। कारण का बरं? कारण आपण कसे कर्म करतो ना हे आपल्यालाच माहीत असतं।
दुसऱ्याला माहीत होतं का बरं? कधीच नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, ही मीपणाची भावना आहे ती स्वतःमध्ये अजिबात रुजवू देऊ नकोस. आदरानं वागायला बोलायला शिक, तेव्हाच जीवनामध्ये खरा आनंद निर्माण होत असतो. तसं होईल का बरं? कधीच नाही. म्हणजे आपल्या लोकांना ओळखण्यासाठी आहे ना, खरी वेळ म्हणजे तुमच्यावर आलेली वाईट वेळ आहे. पण मनुष्य मात्र लोकांना ओळखायला चुकतो. जो आपल्या वाईटासाठी असतो ना, त्याच्याच जवळ जास्त असतो. पण समर्थांनी आपल्याला दर श्रवण करायला का सांगितलेलं आहे बरं? जेणेकरून आपल्या मनामध्ये जे प्रश्न असतात ना, त्याची उत्तरं आपल्याला श्रवणामधून मिळत असतात. पण कधीकधी मनुष्य श्रवण करायला चुकतो आणि कधीकधी आयुष्यातलं एवढे अनमोल क्षण त्या क्षणांना मुकूनच जातो ना. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे, जेव्हा आपल्यावर वाईटच वेळ येणार नाही असं जर आपण केलं ना, तर आपल्याला कोण किती चांगला आहे, कोण किती वाईट आहे या प्रश्नापर्यंत जाण्याची गरजच भासणार नाही. म्हणून आपल्या जीवनामध्ये श्रवण घडायला हवा. समर्थांनी सांगितलेलं आहे, एकदा चांगली वेळ निघून गेली ना की सर्व काही बदलून जातं. पण नंतर वाईट वेळ आल्यावर कितीही पश्चाताप करून फायदा आहे का बरं? अजिबात नाही ना. म्हणून जेव्हा आपल्या आयुष्यामध्ये चांगली वेळ असते तेव्हा भगवंताचं नामस्मरण कधीच सोडू नका. हे भगवंताचं नामस्मरण आहे ना, आयुष्यामध्ये जीवनामध्ये मनुष्याला यशस्वी बनवत असतं. म्हणजे अपयशाची वेळ कधीही जबाबदार असत नाही, तुम्ही स्वतः जबाबदार असता. म्हणून वेळ बदलली की माणसं सरड्यासारखे रंगच बदलतात ना. म्हणून आपण बघा, लोकांना वेळच बदलू देऊ नका. वेळ जरी किती बदलली ना तरी तुमच्या जीवनामध्ये असलेलं नामस्मरण कितीही महापूर आला तरी तुम्हाला तारणारच आहे. हा दृढ निश्चय आहे ना, ही दृढ श्रद्धा आहे, विश्वास आहे, तो आपल्या अंगामध्ये कायमचा भरलेला असावा. पण आपल्या अंगामध्ये हा विश्वास कधीच भरलेला नसतो. जो भरलेला असतो ना तो अहंकार भरलेला असतो. आणि जिथे अहंकार असतो ना तिथे कधीच नारायण थांबत नाही, तिथे कधीच भगवंत थांबत नाही. म्हणून मनुष्यानं असं जीवन जगावं ना, भरपूर गाडी बंगला पैसा असून सुद्धा साधं जीवन जो जगतो ना तोच खरा मनुष्य आहे. भरपूर काही असून सुद्धा ज्याच्या गळ्यामध्ये सोनं नाही तो खरा श्रीमंत आहे ना. पण काही माणसं एवढी वाईट वागतात, थोडं जरी मनुष्याच्या जवळ आलं ना तरी लोकांना दाखवण्यासाठी त्यांचं किती हुज्जत चालू असते, त्यांची किती आरेरावी चालू असते. समर्थांनी सांगितलेलं आहे, जो जीवनामध्ये आपण कोण आहोत ना ते समोरच्याला दाखवण्याचा प्रयत्न करतो ना, तो जीवनामध्ये कधीच भगवंताशी जोडला जात नाही. असं बघा, तुमच्या लक्षात आलं आहे का की आपण कसे आहोत ना ते आपण दुसऱ्याला कधीच सांगू नये. आपलं व्यक्तिमत्व असं असावं की समोरच्याला लगेच कळून जावं हा मनुष्य कसा आहे. कधी कधी आपण पाहतो ना की एखादा मनुष्य जात असताना आपण नेहमी सहज बोलतो की ह्या मनुष्याचा स्वभाव आहे ना खूप प्रेमळ आहे, देवत्व निर्माण झालेलं आहे, कधी कोणाला वाईट साईड बोलत नाही, कधी कोणाशी भांडण करत नाही. म्हणजे आपण लगेच त्याची तारीफ करायला लागतो. पण कधी कधी त्या उलट काही लोक अशी सुद्धा असतात की बघा, नेहमी त्यांच्या या तोंडामध्ये शिवीगाळ असते, नेहमी कोणाशी तरी भांडणं असतं. मग आपण लगेच म्हणतो ना, बापरे हा खूप भयंकर माणूस आहे, याच्या नादाला कोणी लागू नका. कारण वाईटाच्या मार्गामध्ये गेलं ना तर आपलं सुद्धा वाईट होईल. म्हणजे आपण त्याच्या तोंडावर गोड बोलतो पण मागून बघा त्याचं वाईट चितत असतो ना. म्हणून या आयुष्य जगत असताना आपण बघा या कलियुगामध्ये पाहतो काही लोक असतात ना, भरपूर पैसा गाडी बंगला सर्व काही असतात, नोकर चाकर सर्व काही असतात,
पण समर्थांनी सांगितलेलं आहे, शांतपणे राहा, शांतपणे जीवन जगा. तर नोकर चाकर गाडी बंगला सर्व काही असून सुद्धा तुमच्या सोबत कोणी नसणार आहे. म्हणजे काय बरं? म्हणजे जोपर्यंत त्यांना तुम्ही पगार द्याल ना, तोपर्यंत ते पगार एवढे काम करतील. पण तुम्ही एकदा बिछाण्यामध्ये पडलात, समर्थांनी सांगितलेलं आहे, जगामध्ये सगळ्यात महागडा बिछाणा आहे ना, तो कोणता असतो बरं? तुम्हाला ठाऊक आहे का? तर तो बिछाणा आहे आजारपणाचा बिछाणा. म्हणजे आपली गाडी चालवण्यासाठी चालक भाड्याने मिळतो, पैसा कमवून देण्यासाठी माणसे ठेवता येतात, पण आपला आजारपण सहन करण्यासाठी आपण इतर कोणालाही कधी नेमू शकत नाही. म्हणजे काय बरं? म्हणजे हरवलेल्या वस्तूसुद्धा सापडतात, पण एक गोष्ट अशी आहे ना, जी एकदा हातातून निसटली ना, की कोणत्याही उपवासानं कधीच मिळू शकत नाही, कोणत्याही उपायानं कधीच मिळू शकत नाही. आणि ती असते आपलं आयुष्य, आपला काळ आणि वेळ. म्हणूनच जोपर्यंत तुमच्या शरीरामध्ये प्राण आहे ना, तुमच्याकडे सर्व काही आहे, कमावण्याची ताकद आहे, पैसा पाणी सर्व काही आहे. तर जीवनात भेटलेल्या प्रत्येक मनुष्याला माणसासारखं बघायला शिका, माणूस म्हणून जगायला शिका. भगवंत भेटला नाही ना तरी सुद्धा चालेल, पण माणसातलं माणूस बघा. कारण आजचा जर विचार केला ना, माणसातला माणूसच हरवलेला आहे. माणूस फक्त भगवंताची भक्ती का करतो बरं? मला पैसा मिळावा, मला धन मिळावा, पण ही खरी भगवंताची भक्ती असते का बरं? कधीच नाही. कारण हे मनाला आहे ना, मनाला समाधानी ठेवलं नाही तर तो पैसा आणि गाडी बंगला काय करणार आहे बरं? काहीच नाही ना. त्याचा फक्त राख रांगोळी होऊन जाईल. आणि एक दिवस मृत्यूनंतर आपल्या हातात 1 रुपया असेल, तो हातात सुद्धा दिला जात नाही, कपाळावर ठेवतात. म्हणजे हात आपले रिकामेच असतील ना. पण तू जिवंतपणी जर कोणाला दानधर्म केला असशील, जिवंतपणी भरलेल्या ताटातलं अन्न तू दुसऱ्याला खायला दिलं असशील, पिणाऱ्याला पाणी दिलं असशील, तर भगवंत त्या जागी तुला स्वतः मृत्यू समोर न्यायला येईल. तुझ्या जीवनामध्ये एवढा प्रचंड आनंद होईल ना, की तुझा मृत्यूसुद्धा आनंदामध्ये होईल. आणि हे आनंदाचं क्षण आहे ना, प्रत्येक मनुष्याला हवा असतो. नाहीतर यम येतात आणि आपल्याला किती कष्ट देतात बरं. आपल्याला जे कधी स्वप्न जरी पडलं ना, तरीसुद्धा आपण घाबरून जातो. यमाची गोष्ट कोणाला आवडते का बरं? यमाची आठवणसुद्धा कोणाला आवडत नाही. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कदर करायची असेल ना तर ती जिवंतपणे करा. मरणानंतर परकेसुद्धा रडतात ना. आज शरीरामध्ये प्राण आहेत म्हणून लोक बघत नाही, पण उद्या आत्मा निघून जाईल ना, तेव्हा कफन उचलून पाहतील. कोणीतरी सुंदर असं सांगितलेलं आहे, वेळ काढून आपल्याशी बोलून घ्या. कारण जर आपले राहिले नाहीत ना, तर वेळ काढून काय करणार बरं? म्हणजे गर्व कसला आहे? आज मातीवर आहोत, उद्या माती खाली जाणार आहेत. बघा किती सुंदर वाक्य आहेत बरं. समर्थांनी सांगितलेलं आहे, जीवन शांतपणे जगा. ही शांतता आहे ना, तुमच्या जीवनामध्ये समाधान निर्माण करत असते. आणि मनुष्याच्या जीवनामध्ये समाधान कधी येतं बरं? जेव्हा मनुष्य अहंकारापासून दूर होतो. म्हणजे समर्थांनी सांगितलेलं आहे, वाईट वेळा असताना साथ सोडलेल्या लोकांच्या आहेत ना, मनुष्याने नेहमी आभार मानायला हवे. कारण त्यांना विश्वास होता ना, तुम्ही एकटे लढू शकता. पण मनुष्य मात्र अशा लोकांशी भांडण करायला सुरुवात करतो, अशा लोकांशी राग रुसवे करतो. पण असं कधीच करू नका. वेळ कितीही वाईट असली ना, तरी प्रामाणिकपणा कधीच सोडू नका. वाईट वेळेमध्ये थोडासा वेळ काढून जे होत आहे ना, ते बघण्याची वेळ आली आहे असं तुम्ही समजा. तरच तुम्हाला त्या चांगल्या वेळेचं महत्त्व समजेल. म्हणजे तुमच्याकडे सध्या जितका वेळ आहे तितका नंतर असणार आहे का बरं?
अजिबात नाही. तेव्हा तिचा आदर चांगल्या कामासाठी वापर करा. म्हणजे या जगामध्ये कोणतीच गोष्ट कायमस्वरूपी नसते, अगदी तुमची वाईट वेळ सुद्धा. पण जेव्हा वाईट वेळ मनुष्याला येते ना, तेव्हा हा मनुष्य एवढा भयभीत होतो की सर्व प्रयत्न करणं सोडून देतो. पण समर्थांनी सांगितलंच आहे ना, मनुष्य जेव्हा वाईट वेळेला हरतो ना, तेव्हा त्याचं सुखातमध्ये रूपांतर कधी होत नाही. म्हणून वाईट वेळेला सुद्धा हारू नका. जेव्हा वाईट वेळ तुमच्यावर तुटून पडते ना, तेव्हा थोडं थांबा, थोडं शांत व्हा, काहीच करू नका. कारण भगवंताचा हा हिशोब असतो ना, हा कर्माचा हिशोब आहे. जरा आपण जसे कर्म करू त्याचा आपल्याला परतावा करावा लागतो. म्हणजे या कर्मातून कोणाचीही सुटका होते का बरं? हा देवाचा हिशोब असतो ना, तो पक्का ठरलेला असतो. बघा, एका उदाहरणाद्वारे स्पष्ट करूया. एकदा एक फकीर आपल्या आश्रमातून मदमस्त होत राम नाम घेत एका गावातून दुसऱ्या गावी जात होता. पावसाळ्याचे दिवस होते आणि वातावरण एवढं प्रसन्न होतं ना की सर्व ठिकाणी थंडगार पडलेलं होतं. फकीर बघा अभंग गात एका हलवायाच्या दुकानासमोरून जात होता. त्यावेळेस दुकानातून गरमागरम जिलेबी आणि खमंग समोश्यांचा वास येत होता. फकीराची भूक चाळवली. तो क्षणभर तिथे गुटमळला, पण जास्त वेळ थांबला नाही. हलवायाने ही बाब हेरली आणि पाठमोऱ्या फकीराला बोलावून एक प्लेट जिलेबी आणि एक प्लेट समोसा खाऊ घातला. तृप्तीचा ढेकर आणि पोटभर आशीर्वाद देऊन फकीर पुन्हा आनंदामध्ये रामनाम घेत पुढे निघाला. बघा, ही रसना तृप्ती केल्यानंतर त्यानं मनोमन देवाचे आणि त्या हलवायाचे पुन्हा आभार मानले. आणि आनंदाच्या भरामध्ये त्यानं रस्त्याच्या मध्ये एका साचलेल्या डबक्यामध्ये लहान मुलासारखी उडी मारली. त्याला गंमत वाटली, त्याला आनंद वाटला. पण पुढच्या क्षणी काय झालं बरं? एका माणसाने त्याची मान आवळली आणि म्हणाला, काही अक्कल आहे का तुला? तू उडवलेल्या चिखलामुळं माझ्या बायकोची नवी कोरी साडी खराब झाली. असं म्हणत त्यानं फकीराच्या सणकण मुस्कटामध्ये लगावली. काही क्षणापूर्वी आनंदात असलेला तो फकीर त्या डबडबलेल्या डोळ्यांनी आकाशाकडे बघत म्हणाला, देव तुझी लीला किती न्यारी आहे बरं. कधी गरमागरम जिलेबी खाऊ घालतोस, कधी गरमागरम समोसे खाऊ घालतोस, तर कधी सणसणी चपराक सुद्धा देतोस. चिखलानं माखलेल्या त्या फकीर स्वतःवर हसत हसत उठला आणि त्याला मारून पुढे गेलेला तो बाईक स्वार होता ना, काही अंतरावरून बाईकवरून घसरून पडला. डोकं दगडावर आपटलं, रक्त येऊ लागलं. लोक गोळा झाली. त्याची बायको उठून उभी राहिली आणि नवऱ्याला सुद्धा सावरू लागली आणि जमा झालेल्या गर्दीला म्हणाली, त्या फकीराने शाप दिला म्हणून हा अपघात घडला असणार. लोकांना हात सफाईला निमित्तच मिळालं. गर्दी फकीराच्या दिशेने धावली आणि ती त्याला मारणार. तेवढ्यात फकीर लोकांना उद्देशून म्हणाला, मला जरूर मारा, पण माझा अपराध काय आहे ते तरी सांगा बरं. गर्दीनं दूर बोट दाखवत त्या दाम्पत्याला शाप दिल्याचं म्हटलं. त्यावर हसून फकीर म्हणाला, माझ्या शापाने काय होणार आहे बरं? हा तर देवाचा हिशोब होता, त्यानं तो पूर्ण केला. त्या माणसाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास आहे ना, तो बघवला नाही, म्हणूनच त्यानं मला मारलो. तसं देवाला त्याच्या प्रियजनाला झालेला त्रास आहे ना, तो कधीच बघवत नाही, म्हणून त्याला शिक्षा दिली. हिशोब पूर्ण झाला ना. म्हणून या कथेचं तात्पर्य काय आहे बरं? समर्थांनी सांगितलेलं आहे ना, कर्म करताना कायम ध्यानात ठेवा, कायम भान असलं पाहिजे. देव सगळ्या कर्माचा हिशोब ठेवत असतो आणि तुमचे गुण असू द्या, दोष असू द्या, सत्कर्म असू द्या, कुकर्म असू द्या, या सगळ्यांचा हिशोब आहे ना, तो व्याजासकट परत करत असतो. म्हणूनच समर्थांनी सांगितलेलं आहे ना,
भरानिचयो शाश्वताचा करावा, म्हणे दास संदेह तो विसरावा, घडीने घडी सार्थकाची करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे या शाश्वत सत्य शोधण्याचा चांगला निश्चय करावा, ही मनातील सर्व संशय आहे ना ते दूर करावे आणि जीवनातील प्रत्येक क्षण सार्थकी लावावा. पण हा क्षण सार्थकी लागेल कधी बरं? त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी. जोपर्यंत संतांची संगत होत नाही ना तोपर्यंत हा क्षण सार्थकी कधीच लागणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, देहबुद्धीचा निश्चयो दृढ झाला, देहातीत तेही सांडित गेला, देहबुद्धी ते आत्मबुद्धी करावी, सदा संगती सज्जनाची धरावी. म्हणजे हे ज्या अज्ञानामुळं म्हणजे देह आहे ना, म्हणजेच मी अशी दृढ जाणीव झाली ना की माणूस स्वतःचे हित साध्य करू शकत नाही, सर्व गमावून बसतो. आणि म्हणून मी म्हणजे देह अशी जाणीव सोडून तिला मी म्हणजे आत्मा असे रूप द्यावं, त्यासाठी नेहमी संतांची संगत धरावी. पण मनुष्य मात्र जोपर्यंत ही संतांची संगत धरत नाही तोपर्यंत तो ज्ञानी बनेल का बरं? भगवंताशी कनेक्ट होईल का बरं? कधीच होणार नाही. समर्थांनी सांगितलेलं आहे, मनुष्यानं आयुष्यामध्ये कोणाशी भांडू नये, वादावाद अजिबात करू नये. ते अत्यंत वाईटच आहे ना. वायफळ चर्चा कधी करू नये. समर्थांनी मनाच्या श्लोकांमध्ये सुंदर श्लोक आहे, नको रे म्हणा वाद हा खेदकारी, नको रे म्हणा भेद नाना विकारी, नको रे म्हणासी कौ पुढिलांसी, अहंभाव जो राहिला तुझ पासी. बघा, हे श्लोक जेव्हा आपण म्हणायला लागतो ना तेव्हा आपल्या अंतःकरण भरून येतं. कारण समर्थांनी त्यावेळेला लिहून ठेवलेलं आहे. आणि आता या कलियुगामध्ये, आता या वेळेला 2025मध्ये आपल्याला ते सर्व काही फुकट ज्ञान मिळतं. म्हणजे त्यावेळेला त्यांनी कसा विचार केलेला असेल याची कल्पनासुद्धा आपल्याला करवत नाही. म्हणजे या श्लोकांमध्ये समर्थांनी सांगितलेलं आहे, हे म्हणा तू वादावादी करणं सोडून दे, ते अतिशय वाईट आहे. म्हणजे आपण कधी कधी बघा माणसांमध्ये बसतो ना, बघा आपल्या या वैखरीमधून एवढे वाईट शब्द बोलतो की समोरच्याला सुद्धा लाज वाटते. म्हणून वादातील वायफर चर्चा आहे ना ती माणसामध्ये भेद निर्माण करत असते, म्हणून नाना प्रकारचे विकार निर्माण करते. तेव्हा तुझ्याजवळ जो अहंभाव आहे ना तो इतरांना शिकवू नकोस. कारण समोरचा आहे ना तुझ्यापेक्षा 4 काकणं सरस आहे, तुझ्यापेक्षा तो ज्ञानी आहे, त्याला तू शिकवण्याचा प्रयत्न करू नको. पण मनुष्य जीवनामध्ये चुकतो कुठे बरं? जेव्हा तो स्वतः काही शिकत नाही पण दुसऱ्याला शिकवण्याचा तो प्रयत्न करतो. म्हणजे दुसऱ्याच्या जीवनामध्ये वायफळ बडबड करत असतो. दुसऱ्याचा जीवनक्रम तो स्वतः दुसऱ्याला सांगतो पण स्वतःचा जीवनक्रम तो विसरतो. स्वतःच्या जीवनामध्ये अध्यात्माची गरज आहे तो सर्व काही विसरतो आणि वाईट मार्गाच्या संगतीमध्ये लागतो. मग त्याच्या जीवनामध्ये भगवंताची ऊर्जा निर्माण होईल का बरं? कधीच होणार नाही. म्हणून वाईट मार्गापासून दूर व्हायचा असेल ना तर भगवंत रूपी या भक्ती मार्गामध्ये या. दत्तगुरूंची उपासना करा, जीवनामध्ये 2 वेळची उपासना करा, ब्रह्ममुहूर्तावर उठा, तुमचे 90% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. विश्वास ठेवा, निरंतर यश मिळेल.
जय जय रघुवीर समर्थ.